पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा स्वित्झर्लंडला पसार झाल्याची माहिती आहे। घायवळनं 90 दिवसांचा व्हिसा मिळवल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। गुंड घायवळ सरकारच्या आशीर्वादाने परदेशामध्ये पळाला असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। मंत्र्यांच्या आशीर्वादाने घायवळला पासपोर्ट मिळाला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही आरोप केलाय। त्यावर राजकीय वरदस्त आहे। तो राजकीय वरदस्त मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचा आहे की मंगळावरच्या माणसाचा आहे, ज्याचं नाव चंद्रापासून सुरू होतं, कुणाचं आहे, त्यामुळेच तो पळाला आहे। हे मी एवढं सांगेल जबाबदारीनं की सरकारच्या आशीर्वादामुळेच तो परदेशात गेलाय। घायवळ सारखे गुन्हेगार पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील, पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात। आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा व्हिसा म्हणजे सुद्धा परदेशातला व्हिसा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे। जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोसपणाने पासपोर्ट मिळतो, परदेशात पळून जाण्यासाठी का व्हिसा मिळतो, ह्या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणाऱ्या आहेत।